मॉर्निंग मित्रांनो, एमपीएससी ग्रुप सी 2023 मेन्स सायन्स मध्ये आपल्याला क्वेश्चन विचारलेला. क्वेश्चन काय मित्रांनो, सोडियमची अणुसंख्या 11 आहे आणि त्यांची वस्तुमान संख्या 23 आहे, तर त्यामध्ये डॅश डॅश असतील. त्यासाठी मित्रांनो आपण 8वीचं स्टेप बोर्ड रेफर करूया. त्यासाठी आपल्या कन्सेप्ट क्लिअर असणे, हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्या कन्सेप्ट क्लिअर असणे गरजेचं आहे. सामान्य विज्ञान इयत्ता 8वी, चॅप्टर नंबर 5 अणूचे अंतरण, पेज नंबर 31. अणूची संरचना काय असते मित्रांनो? अणू कशाला म्हणायचं? केंद्रक व केंद्रकाबाहेरील भाग यांचा मिळून अणू बनतो. अणू कशाला म्हणायचं? केंद्रक आणि केंद्रकाबाहेरील भाग यांचा मिळून काय म्हणतो मित्रांनो? अणू. आता बघा, केंद्रक काय असतो? या अणूचे केंद्रक धनपराभरित असते. अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान केंद्रकात एकवटलेले असते. प्रोटॉन व न्यूट्रॉन हे न्यूक्लियनचे दोन प्रकार असतात. आता याच्यामध्ये काय असते? केंद्रकामध्ये प्रोटॉन एक असतो. प्रोटॉनमध्ये इम्पॉर्टंट काय? अणूच्या केंद्रकातील प्रोटॉन संख्या म्हणजेच काय असते मित्रांनो? अणुअंक असतो. तो आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेला आहे. सोडियमचा अणुअंक किती दिलाय? 11 दिलाय. अणुअंक कशाला म्हणायचं? अणूच्या केंद्रातील प्रोटॉन संख्या असते त्याला म्हणायचं अणुअंक. न्यूट्रॉन कशाला म्हणायचं? न्यूट्रॉन हा विद्युत प्रभार दृष्ट्या कसा असतो? उदासीन असतो, म्हणजे त्याच्यावरती कोणताही चार्ज लावलेला नसतो. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन म्हणजे काय असतो? इलेक्ट्रॉन हा एक ऋण प्रभारित अणुकण असून त्याचा निर्देश E- या संज्ञेने करतात. आता बघा, अणुकेंद्रकाबाहेरील इलेक्ट्रॉनची संख्या केंद्रकामधील प्रोटॉन संख्ये इतकेच असते. म्हणजे काय असते? केंद्रकामध्ये P केंद्रकामधील प्रोटॉनची संख्या आणि केंद्रकाबाहेरील इलेक्ट्रॉनची संख्या ही सेम असते. आता आपण अणुवस्तुमानक म्हणजे काय आहे ते बघूया. अणुमधील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानक. आणि तो कोणत्या संज्ञेने दर्शवतात? A. आणि अणुअंक हा कोणत्या संज्ञेने दर्शवतात मित्रांनो? Z या संज्ञेने. आपल्याला इथं क्वेश्चन मध्ये अणुअंक Z म्हणजे प्रोटॉनची संख्या आणि अणुवस्तुमानांक A म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या दिली आहे. त्याच्यावरून आपल्याला आन्सर फाइंड करायचं. आता आपण ते सॉल्व्ह करूया. अणुअंक काय असतो मित्रांनो? केंद्रकामधील प्रोटॉनची संख्या. प्रोटॉन इज इक्वल टू केंद्रकाबाहेरील जे इलेक्ट्रॉन असतील त्यांची संख्या म्हणजे अणुअंक. अणुअंक आपल्याला किती दिलाय मित्रांनो? 11 दिलाय. अणुवस्तुमानांक काय असतोय? प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या किती दिली आपल्याला? वस्तुमान किती दिले? 23. आता आपल्याला विचारले काय मध्ये? याच्यामध्ये काय विचारले? 4 ऑप्शन मधील आन्सर फाइंड करायचं. आता आपण काय करूया, की प्रोटॉनची जी व्हॅल्यू आहे 11 ती इथं पुट करूया. प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन इज इक्वल टू 23. प्रोटॉनची किती व्हॅल्यू आहे? 11 ती इथं पुट करूया. 11 प्लस न्यूट्रॉन इज इक्वल टू 23. 11 आहे ते मायनस होणार, या साईडला प्लस आहे. 23 मायनस 11. न्यूट्रॉन इज इक्वल टू किती येणार आहे? 3 मधून 1 केला 2, 2 मधून 1 केला 1. आता मित्रांनो ऑप्शन चेक करूया आपण. न्यूट्रॉनची संख्या किती आली? 12. इथं 12 प्रोटॉन आहेत, इथं 11 इलेक्ट्रॉन आहेत, इथं 11 न्यूट्रॉन आहेत. एकच ऑप्शन आहे मित्रांनो 12 न्यूट्रॉन वाला हा. यामध्ये मित्रांनो तुमचे जर अणुअंक आणि अणुवस्तुमानांक हे जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्यासाठी आपण 8वीचं स्टेट बोर्ड रेफर केलं होतं. आता इथे न्यूट्रॉनची संख्या किती आली? 12. आणि ऑलरेडी तुम्हाला इलेक्ट्रॉनची संख्या इथं, इलेक्ट्रॉन म्हणजेच काय असते? प्रोटॉन, ती इथं दिलेलीच आहे.